हॅलो, मी अंकिता. आपण पाहत आहोत एबीडी मराठी. कुवेतच्या मंगफ परिसरात बुधवारी एका रहिवाशी इमारतीला भीषण आग लागली. या आगीत आतापर्यंत जवळपास 48 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृतांमध्ये मुख्यत्वे भारतीयांचा समावेश आहे. या आगीमध्ये 30हून अधिक जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. आगीपासून वाचवण्यासाठी अनेकांनी इमारतीवरून उड्या मारायला सुरुवात केली. यामुळे त्यांचा मृत्यू झाला. अनेक जण भाजल्याने तर अनेकांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी सांगितले की कुवेतच्या दक्षिण अहमदी बंगाल भागात असलेल्या 6 मजली इमारतीच्या स्वयंपाकघरात बुधवारी पहाटे आग लागली. हळूहळू ही आग पसरत गेली व काही क्षणातच संपूर्ण इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या इमारतीमध्ये जास्त प्रमाणात भारतीय लोक वास्तव्याला होते. कुवेतच्या एकूण लोकसंख्येमध्ये 21% म्हणजे सुमारे 10 लाख भारतीय आहेत व यातील 30% म्हणजे सुमारे 9 लाख कामगार आहेत. कुवेत टाइम्सच्या बातमीनुसार या इमारतीत जवळपास 160 लोक राहत होते, जे एकाच कंपनीचे कर्मचारी आहेत. बुधवारी सकाळी 6 वाजताच्या सुमारास ही आग लागली. भारतीय वेळेनुसार सकाळी 9 वाजता हा अपघात झाला. तळमजल्यावरील स्वयंपाकघरात लागलेली आग वेगाने 6 मजली इमारतीत पसरली. अशा स्थितीत लोक आतमध्ये अडकले. आगीमध्ये अनेकांचा मृत्यू झाला तर बरेच लोक जखमी आहेत. असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या एबीडी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.